जरी निसटता पराभव झाल्याचं शल्य जरी असलं तरीसुद्धा केंद्रात आणि राज्यात एका विचाराचं सरकार आहे आणि हे सरकार हे प्रो डेव्हलपमेंट आहे. आम्ही एक परिवार क्षीरसागर परिवारामध्ये काम करतो, त्याचा एक घटक आहोत. परिवार आज माझा एकत्र झालेला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने तिथं मोठी मदत झाली, पण निसटता जरी पराभव झालेला असला तर परिवाराची सगळी एकत्रित शक्ती परत आल्यामुळं आणि सरकार आपल्या विचाराचं आल्यामुळं लँडस्लाईड विक्ट्री ही महाराष्ट्रात महायुतीची झाल्यामुळं काम काढण्यास अडथळा येणार नाही. सोबत राहणारे लोक हे पण कमी नव्हते. आम्ही कमी वेळेत जरी निवडणूक लढलो तरी 96.5 हजार मतदान हे आम्ही मागच्या वर्षभराच्या काम करून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्या मतदारांची जबाबदारी घेऊन या सरकारच्या माध्यमातून 5 वर्षात जास्तीत जास्त कामं त्यांची करून घेणं हे माझ्यासाठी या ठिकाणी आव्हान राहणार आहे आणि ते पेलवायचं. अजून काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकीमध्ये डॉनचं पुष्पाला उत्तर कसं असणार आहे नेमकं? अगदी आता डॉन पुष्पाच्या ह्याच्यात मी काय पडत नाही. त्या सगळ्या उपमा ज्या दिल्यात त्या पब्लिकनी दिल्यात किंवा कार्यकर्त्यांनी दिल्यात आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहात तुम्हाला अशा गोष्टी ह्या उपमा फार आवडतात. पण नक्कीच उत्तर चांगल्या रीतीने देऊ, कारण का आपण जर पाहिलं तर विद्यमान आमदार जे आहेत आणि नवनिर्वाचित आमदार जे झालेत त्यांचा मी आज प्रथम तर त्यांना शुभेच्छा देतो की मागच्या 5 वर्षात जे ते झोपून राहिलेत तसं पुढच्या 5 वर्षात त्यांनी झोपून जावं नाही आणि त्यांची झोप उडवण्यासाठी ते जे काय उद्योग करतात त्याच्यावर आळा कसा घालायचा, ते कसं त्यांना त्या सगळ्या ब्लॅकच्या धंद्यात अडकवायचं आहे आणि ते सगळे आवळे मारायचे त्या ठिकाणी. इथं चाललेला भ्रष्टाचार कसा रोखायचा हे सरकारच्या माध्यमातून मी नक्की करणार आहे. आणि स्थानिकच्या निवडणुकीत आम्ही चांगले रिझल्ट काढू. मग त्या नगरपालिकेच्या असो, पंचायत समितीच्या असो, जिल्हा परिषदेच्या असो किंवा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका असो.